नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत लिंबाचं गोड लोणचं। चला तर मग बघूयात। या इथे मी पिवळे छान लिंब झालेले घेतलेले आहेत आणि लिंब घेत असताना आपण शक्यतो पातळ सालीचे आणि हे पिवळे झालेले लिंबच घ्यायचे आहेत, जे की लोणच्यासाठी उपयुक्त असतात। सध्या बाजारात लिंब भरपूर आलेले आहेत, तर आपण हे गोड लोणचं बनवणार आहोत। सुरुवातीला आपण लिंबांच्या फोडी करून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेत आणि हव्या त्या आकारामध्ये आपण फोडी बनवून घेऊया। साधारण 1 किलो लिंब आहेत हे। यामध्ये आता आपण 100 ग्रॅम मीठ घालणार आहोत आणि हे सर्व हलवून छान आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून साधारण 7 ते 8 दिवसांसाठी याला मुरवत ठेवायचं आहे। मुरवत असताना अधूनमधून याला हलवायचं पण आहे। आता या इथे साधारण मी पाव किलो साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी पाणी, बुडेल इतपत पण नाही आणि अगदी घोटभरच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे। 2 तारी आपल्याला याचा गोळीबंद पाक तयार करायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे पाक तयार होत आहे आणि हा पाक कोमटच असताना यामध्ये आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पाक बनवून घेऊयात। हलकासा कोमट करूयात। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला सतत ढवळत राहायचं आहे, त्याला कोमट करायचं आहे। तर आपण जी भिजत घातलेले लिंब होते, मी मध्ये मध्ये हलवत पण होते, तर ते छान मुरलेत। आता हे आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत। सुरुवातीला आपण पाकामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तिखट घालायचा आहे। इथे तिखटाचं प्रमाण जास्त करायचं नाही, एकच मोठा चमचा लाल तिखट आपल्याला इथे वापरायचं आहे, जे की कमी तिखट असते। छान एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण जे मुरवत ठेवलेले 1 किलो लिंब होते, तर ते घालायचे आहेत। या इथे तुम्हाला जर का गोड जास्त हवा असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं जास्तही करू शकता। या पद्धतीने लिंबाचं लोणचं जर बनवलं तर ते एकतर लगेच खायला पण उपयोगी पडतं आणि सोबतच आपण लिंबाचं लोणचं बनवल्यानंतर ते काही काळानंतर काळं होतं, तर हे लोणचं अधिक काळापर्यंत आहे त्या रंगामध्ये छान राहतं। तर त्यासाठी ही सोपी पद्धत। तर या इथे मी सर्व लिंब जे आहेत तर ते साखरेच्या पाकामध्ये घोळवून घेतलेले आहेत आणि हवाबंद काचेच्या बरणीमध्ये ते मी स्टोअर करणार आहे। प्लास्टिकच्या बरणीमध्ये अजिबात स्टोअर करायची नाहीये। तयार आहे आपलं लिंबाचं गोड लोणचं, जे की उपासालाही जमते। नक्की करून पहा। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।